अचानक मान्सूनचा तडाखा लवकर दाखल झाल्यामुळे प्रचंड जोरदार प्रमाणामध्ये पावसाचा मुंबईला बसलाय आणि अंधेरीतल्या पवईमध्ये सुद्धा प्रचंड अंधारलेलं असं वातावरण आहे। चाकरमान्यांची त्यामुळे अर्थातच प्रचंड पंचायत झालेली आहे। खरं तर मान्सून दाखल होण्याचा आज पहिलाच दिवस आहे आणि नेहमीपेक्षा बराच लवकर मे महिन्यामध्ये मान्सून दाखल झालेला आहे। यावेळेला साधारणपणे सरासरीच्या 107 ते 117% पाऊस पडणार अशा पद्धतीचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। पण सध्याची जी परिस्थिती आहे त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी अजय माने यांच्याकडनं। अजय, नक्की पश्चिम उपनगरांमध्ये पावसाची परिस्थिती काय आहे आणि त्यामुळे लोकल सेवा वाहतुकीवरती कसा परिणाम झालाय? पूर्वी मी सध्या सिप्स या परिसरातून हा सगळा आढावा घेतोय। सध्या रिमझिम जे आहे ती सुरू झालेली आहे। थोडीशी वाहतूक कोंडी सुद्धा पश्चिम रेल मार्गावर जे झालेली पाहायला मिळते। पण आता आपण झाडांची परिस्थिती पाहिली तर जसं एकंदरीत मंत्रालयाकडून आपत्ती व्यवस्थापनाकडून मेसेज आला होता तसे आता वारे जे आहेत त्या हळूहळू सुरू झालेले आहेत। खरं तर पुढचे 3 ते 4 तास जो आहे तो मुसळधार पाऊस मुंबईच्या जिल्ह्यात होईल आणि त्यासोबतच जोरदार सोसाट्याचे वारे वाहतील असं एकंदरीत मंत्रालयाकडून सांगण्यात आलं होतं। त्याच पार्श्वभूमीवर आता अंधेरीच्या सिपच्या भागात जे ते वारे जे ते सुरू झालेले आहेत। पावसा जो आहे तो मुसळधार नाहीये, रिमझिम पाऊस सुरू आहे। पण त्याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर आता वाहतूक कोंडी जी आहे ते रस्त्यावर होऊ लागलेली आहे। नागरिक आपण जर पाहिलं तर बस स्टॉपवर जर पाहिलं तर अनेक नागरिक जे ते बसची वाट पाहताना आपल्याला पाहायला मिळतात। अजय, बघता येईल की इथे थोडीशी वाहतूक कोंडी झालेली आहे, पण सध्या सिप्स भागामध्ये तरी मुसळधार पाऊस पडत नाही। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। यानंतर पुन्हा एकदा वळूयात बातम्यांच्या वेगवान आढाव्याकडे।